या ठिकाणी शेवाळ्या कशा शिजवायच्या यालाच वळवडसुद्धा बोलतात आमच्याकडे. आता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. इथं झाकण ठेवून उकळी काढून घेते. तर उकळी छान काढून घ्यायची आहे. उकळी खळखळून काढून घ्यायची आणि त्यामध्ये शेवाळ्या टाकून घेते मी. अशा प्रकारे शेवाळ्या आणि पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. किती लोकांसाठी शेवाळ्या तुम्हाला करायच्या आहेत, बनवायच्या त्यानुसार इथे शेवाळ्याचा वापर करा. आता हे छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. शिजवताना मी तुम्हाला इथे एक पद्धत सांगते. आणि इथे पहा, इथपर्यंत अशी उकळी येऊ द्यायची. झाकण ठेवण्याची घाई करायची नाही, नाहीतर शेवाळ्या पूर्ण आणि हे पाणी पण उतू जाते. त्याच्यानुसार आता हे झाकण अर्धं ठेवायचं आणि गॅस कमीला ठेवून शिजून घ्यायच्या अशा मऊसूत. आणि या ठिकाणी बघा किती छान मऊसूत अशा शेवाळ्या शिजून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे पाणी पूर्ण आटून घ्यायचं, काही हरकत नाही. थोडंफार असलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता या टाकलेली आहे साखर मी. गोडानुसार इथे साखर ठेवा, दूध ठेवा आणि साजूक तूप. आता दूध टाकून घेते. दुधासोबत साय पण टाकणार आहे, आवडते मला म्हणून. आणि तुपाचा वापर इथं 1-1.5 चमचा करा. मला आवडत नाही म्हणून टाकत नाही आहे. आणि पातेल्यामध्येच टाकून घ्यायचा आणि खायला घ्या प्लेटमध्ये. मस्त अशा शेवाळ्या तयार आहेत. नक्कीच आवडल्यात लाईक